बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली। गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब आणि तपासातील विलंबाबद्दल ठपका ठेवत खातेनिहाय चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट हितेन वेनेगावकर यांनी उच्च न्यायालयाला दिली। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करून घेण्यास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी तब्बल 12 तास लावल्याचा आरोप पीडित चिमुकलीच्या आईने केला होता। यानंतर शुभदा शितोळे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली। यात गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब आणि तपासाच्या विलंबाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांचं निलंबन करून त्यांच्या 2 बढत्या थांबवण्यात आल्याची माहिती एसआयटीचे वकील ॲडव्होकेट हितेन वेनेगावकर यांनी उच्च न्यायालयाला दिली। तसंच पोलीस ठाण्यातील 2 हवालदारांनाही तंबी देण्यात आल्याची माहिती त्यांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाला दिली। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं। यानंतर आता न्यायालयानं 19 डिसेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवली आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर।